सर काय सांगणार या ठिकाणी दादा नेवे यांच्या पुरस्कार वितरणाचं आयोजन करण्यात आलं? दादा नेवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा जो शिवरत्न पुरस्कार आहे यासाठी माझी निवड झाली हे मी खरोखर भाग्याची गोष्ट समजतो. कारण खानदेशात विशेषतः शिवचरित्र गावोगावी आणि प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्वर्गीय दादा नेवे यांनी अत्यंत हिरिरीने केलं होतं आणि त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा मी सन्मान समजतो. परंतु खरी श्रद्धांजली हीच राहील की या पुरस्काराच्या रकमेत वैयक्तिक भर करून जगदंब प्रतिष्ठानच्या मार्फत दादा नेवे यांच्या नावानेच शिवकार्यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. मला वाटतं ही खरी श्रद्धांजली त्यांच्यासाठी अर्पण होईल म्हणून तशी ती घोषणा केली. राजकीय प्रश्न आहे. वाघ्या कुत्र्याच्या विषयावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना माझी एक विनंती आहे की पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे दिला आहे. आता शरद पवार यांच्याकडे पावला वेळ आहे, त्यामुळे त्यांनी 2 वर्षात तसा इतिहास द्यावा असा टोला पडळकर यांनी मारला. शरद पवार बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. अजितदादांना कार्यक्रमामध्ये भाषण करू दिले जात नाही. एकनाथ शिंदे यांना सुद्धा वगळलं जातं. दोन्ही नाराज असून महायुतीत सध्या धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. सध्याच्या बेरोजगारीचे आकडे सांगाल, सध्याच्या महागाईचे आकडे सांगाल. मला वाटतं यावर आपण भाष्य केलं तर फार उचित ठरेल. कोण काय म्हणालं, म्हणजे लहानपणी शाळेत प्रश्न असायचा कोण काय म्हणालं, याच्यावरच जर लोकशाहीचा चौथा स्तंभ अवलंबून राहायला लागला तर मग आपण लोकशाही सुदृढ कशी करणार. निकाल आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली काय? यामध्ये हा कायदा होत असताना, वक्फचा कायदा होत असताना सुद्धा अनेकांच्या मनात हा संभ्रम होता. कोणत्याही कायद्यातल्या सुधारणेचं स्वागत हे नक्कीच केलं जाऊ शकतं, परंतु या सुधारणेचं स्वागत होत असताना त्यामध्ये ठराविक समाजाला टार्गेट होऊ नये किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स हे केलं जाऊ नये ही भावना ही प्रत्येकाचीच या निमित्तानं होती. आणि म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार आहे की त्यामध्ये कायद्याच्या सुधारणेमध्ये काही ज्या तरतुदी होऊ शकतात यासाठी अजूनही वाव आहे, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या मनात एक किलबिश, कोणत्याही समाजाच्या मनात एक वैषम्य हे राहून नये. मराठी बरोबरच हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे. यावरून राज ठाकरे संतापले की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. हे बरोबरच आहे की प्रत्येक भाषा ही असणं आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता काय आहे. मग महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत, यांना मराठीविषयी प्रेम नाही राहिलेलं का? यांना ही सक्ती मान्य आहे का की हे एवढं आपण लाचार झालो आहोत? म्हणजे भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा म्हणणारे आम्ही दिल्लीवरून आलेला आदेश हा लगेच आम्ही मान झुकवून स्वीकारणार आहोत का? मग ही दक्षिणेतल्या राज्यांना का नाही सक्ती लावतायत? मग असं असेल तर भाषेचं स्वागतच आहे, भाषेचा दुस्वास कुठेच असणं कारण नाही, परंतु ती सक्ती असू नये हेच आमचं म्हणणं आहे. जामखेड मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. हे उपमुख्यमंत्री आहेत आता अनेक वर्ष. आदरणीय दादा हे राजकारणात आहेत आणि त्यामुळे जर त्यांच्या कार्यकर्त्याला वाटत असेल भावी मुख्यमंत्री, उद्या तुमच्या वाढदिवसाला जर ज्या चॅनलसाठी तुम्ही काम करताय त्याचे भावी संपादक असं जर बॅनर लागलं तर वाईट काय वाटायचं? तुमच्या कार्यकर्त्याची भावना आहे. वाघ्या कुत्र्याला हटवण्याच्या मागणीवरून समिती स्थापन केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. संभाजीराजे म्हटले आपण फडणवीसांना या संदर्भात भेटू. अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार होते म्हणून शांत बसलो होतो असंही संभाजीराजे म्हटले. का शांत बसला होता हा साधा सरळ प्रश्न आहे ना. केंद्रीय गृहमंत्री येणार होते, तिथेच एक घाव दोन तुकडे झाले असते ना. विनाकारण देशासमोरच्या, राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांकडून विषयांतर करून इतर विषय समोर आणण्याचा तर हा कोणी पडदे आडून हा डाव खेळत नाही ना. हा संशय इथे अशा वेळी यायला नक्कीच वाव राहतो. श्रीगोंद्यामध्ये सध्याच्या राजकारणाकडे कसं बघत आहात? कारण शिवाजी महाराजांच्या नाही, खरोखर मी आता जी उत्तरं दिली यामध्ये प्रश्न विचारणाऱ्याच्या विषयी पूर्ण आदर आहे, परंतु कुठल्या विषयांवर आपल्याला बोलावं लागतं इथेच सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीविषयी, आजची शेतकऱ्यांची परिस्थिती त्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत. आजच्या युवकांच्या बेरोजगारीविषयी आम्ही आज बोलत नाही आहोत. आज आर्थिक मंदीची जी परिस्थिती आहे, एकूण जे ग्लोबल पॉलिटिक्स आहेत, या ग्लोबल पॉलिटिक्सचा नक्की देशावर काय परिणाम. आत्महत्या होत आहेत आणि पण मात्र सरकार, केंद्र सरकार असं राज्य सरकार कुठेही याकडे लक्ष देत नाही. कुठेतरी साठालोटा असल्याची चर्चा देखील चाललेली आहे. नेमकं आपण काय सांगणार युथ आहात? यामध्ये आपण जर बघत असाल तर यातला मी स्वतःसाठी केलेली जी नियमावली आहे यामध्ये मी कुठल्याही याची जाहिरात कधीच केलेली नाही. म्हणजे अनेक सेलिब्रिटीज, अनेक कलाकार या संदर्भातली जाहिरात करत असले तरी सुद्धा मी स्वतः अशा कुठल्याही प्रोडक्ट्स एन्डोर्स करत नाही. परंतु जेव्हा तुम्ही पॉलिसी डिसिजन याचा म्हणता, त्या पॉलिसी डिसिजनमध्ये याच्यात काही त्रुटी ज्या राहून गेलेल्या आहेत की हा जुगार नाही तर हा स्किल्ड खेळ आहे असं दाखवण्याचा, भासवण्याचा प्रयत्न
हा या सगळ्या कंपन्यांकडून केला जातो आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू हा केंद्र सरकारला मिळतो आणि केंद्र सरकारची एकूण देशाची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर या रेव्हेन्यूच्या नादात सरकारला तरुणाईच्या भवितव्याची चिंता राहिली नाही, हे दुर्दैव आहे. सरकारला या जंगली रमी त्यानंतर ड्रीम11 याच्यामधून मिळणारा रेव्हेन्यू दिसतो, पण या पोटी बर्बाद होणारी जी तरुणाई आहे, या पोटी कित्येक जण आत्महत्येच्या सारख्या पाऊल उचलण्यापर्यंत जातात. दुर्दैवानं सरकारला हे चित्र दिसत नाही. त्यामुळे सरकारने जागा व्हावं आणि याविषयी कठोर पावलं उचलायची आमची नेहमीची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.